अध्यक्ष महोदय, 293चा जो प्रस्ताव आणलेला आहे त्याच्यासाठी बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असेल, अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना असेल, अध्यक्ष महोदय नमो शेतकरी योजना असेल, अध्यक्ष महोदय कृषी समृद्धी योजना असेल, अध्यक्ष महोदय अनेक योजना जलयुक्त शिवार योजना असेल. अध्यक्ष महोदय, अतिशय महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रस्ताव मांडलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, एका बाजूनं अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव आणले, पण दुसऱ्या बाजूनं अध्यक्ष मोदी जातच्या गाठी टाकलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या जातच्या गाठीमुळं अनेक शेतकरी त्याच्यापासून वंचित राहतो. अध्यक्ष महोदय, कृषी मंत्री महोदय इथे बसलेले आहेत. माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या ठिकाणी ज्या जातच्या गाठी आहेत ते शिथिल करावं, म्हणजे जेणेकरून सगळे शेतकरी या ठिकाणी बसतील. गेल्या अनेक वर्षापासून आपत्ती असेल, दुष्काळ असेल, सगळ्या ठिकाणी शेतकरी गेल्या 10-12 वर्षापासून शेतकरी अडचणी सापडलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्या जातच्या गाठी जर त्या ठिकाणी शिथिल केल्या तर बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी बसतील. अध्यक्ष महोदय, आपण एका बाजूनं या ठिकाणी शेतकऱ्याला करतो, परंतु शेतकऱ्याचा जर हिशोब बघितला, आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळं पीक येतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय सगळी जिरायत पिकाची शेती असते. मग भाजीपाला असेल, नागली असेल, भात असेल, भुईमुग असेल, खुरसणी असेल. विदर्भामध्ये वेगळा पीक असतो, मराठवाड्यामध्ये वेगळा पीक, कोकणात वेगळा पीक असतो. ज्या ज्या भागामध्ये जे पीक असतं त्या पिकाच्या संदर्भामध्ये शेतकरी शेती करतात. पण अध्यक्ष महोदय, त्या पद्धतीने जर शेतकऱ्याने जर वर्षाचा हिशोब काढला तर शेतकरी 40% तोट्यात आहे. तो हिशोब काढत नाही, तो फक्त पेरतो आणि काढतो. ज्या वेळेस वर्षाचा हिशोब जर ठेवला शेतकऱ्यांनी, एकरी 60,000 ते 70,000 रुपये एकरी खर्च करतो आणि 30,000 ते 40,000 रुपये एकरी निघत आहे. अशा बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय बोलून द्या आम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, तर अशा गोष्टीमध्ये काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. शेतकऱ्याचा आपण सगळे शेतकरी 288 पैकी 188 विधानसभा सदस्य हे ग्रामीण भागातले आणि सगळे शेतकऱ्याच्या कुटुंबातले. अध्यक्ष महोदय, त्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर जे काही आपल्या मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, कृषी मंत्री महोदय अतिशय निर्णय चांगला घ्या. पण खाली ज्या जातच्या गाठी टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी तिघांची समिती केलेली आहे. ज्या वेळेस नुकसान भरपाई असेल, पंचनामे करायच्या बाबतीत ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी अधिकारी असेल, सहाय्यक कृषी अधिकारी, तिघं त्या कमिटीवर दिल्यामुळं एक पंचनाम्याला जातो, एक जात नाही. माझी कळकळीची विनंती आहे की अध्यक्ष महोदय, ज्या कृषी अध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मिटिंग घेतली पाहिजे. ज्या वेळेस शेतकऱ्याची आपत्ती आली, नुकसान झाली, त्यावेळेस त्या बांधावर जाऊन तिघांनी ऑफिसमध्ये बसून अध्यक्ष महोदय पण. म्हणून माझी विनंती आहे की अशा काही गोष्टी आपलं शासन देत आहे पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, जे काही शेतकऱ्यांचं काही नुकसान आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगला प्रश्न आणलेला आहे. जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने काही ठिकाणी जो काही गहाळ काढायचा कार्यक्रम केला त्या ठिकाणी चांगला पाणी उपलब्ध झालेलं आहे, त्याचं पाण्याची पातळी वाढलेली. परंतु अनेक अशा ठिकाणी जलसंधारणाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातही काही पाणी वाहून जातं, मराठवाड्यात काही पाणी आणि उत्तर महाराष्ट्रात जातं. ते पाणी अडवलं तर आमच्या आदिवासी भागामध्ये वर्षोनवर्षे गेल्या अनेक वर्षापासून फक्त 4 महिने गावावर शेतकरी राहते, 8 महिने वेगवेगळ्या शहराचं शहरीकरण होतं. जर जलसंधारणाच्या माध्यमातून छोटे छोटे धरणं बांधले तर आमच्या आदिवासी शेतकऱ्यांचं स्थलांतर थांबल, मुलांचं शिक्षण होईल, कृषी शेती चांगल्या पद्धतीने करतील. परंतु त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी निर्णय घेतले. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर पूर्ण महाराष्ट्रातले तर शेतकरी, सगळे शेतकरी कुटुंबातले, शहरातले जरी आता या विधानसभा सदस्य असतील तो ग्रामीण भागातून या ठिकाणी शहरात. म्हणून जे काही शेतकऱ्याचे प्रश्न असतील सगळे विधानसभा सदस्यांनी सकाळपासून जे काही शेतकऱ्यासाठी मांडलेले आहेत, शेतकरी या ठिकाणी सकाळपासून कालपासून चॅनलकडे नजर लावून राहिलेले आहे. आम्हाला फोन करतो बाहेर निघाल्यानंतर लगेच
काही पिकाचं काही होतंय का? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला आपण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मदत केलेली आहे. परंतु ते काही अटी टाकलेले त्याच्यामध्ये ते सगळे शेतकरी बसलेला नाही. ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आमचा नाशिक जिल्ह्यातला शेतकरी या ठिकाणी अडचणी झालेला आहे. अध्यक्ष चला, धन्यवाद पुष्कर साहेब. अध्यक्ष कन्क्लूड करा. अध्यक्ष महोदय, नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आपण मदत केलेली आहे. अजितदादा, सन्माननीय स्वर्गीय अजितदादा असताना त्यांनी मदत केली, मुख्यमंत्री महोदयांनी मदत केली, आमचे नामदार झिरवळ साहेबांनी त्यांनी मदत केली. परंतु शेतकऱ्यांच्या काही अटी टाकल्यामुळं तो शेतकऱ्याला फायदा झाला नाही. तर या अधिवेशनामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याचा विचार करावा आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा पूर्ण कर्ज या ठिकाणी कधी ना कधी माझ्या माहितीप्रमाणे कृषी मंत्री आहेत, कृषी मंत्री, महसूल मंत्री आणि या ठिकाणी जर मुख्यमंत्री महोदयांनी जर ठरवलं तर ह्याच वेळेस शेतकऱ्याला कर्जमुक्ती करावा अशी सर्व ठीक आहे, धन्यवाद. विनंती करतो. थांबतो.